वंचित बहुजन आघाडीच्या स्वीकृत नगरसेवक पदावरून शहरातील राजकारण चांगलेच तापले असून या वादामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत। संजय डागा यांची वंचितकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्यानंतर हा विषय चर्चेत आला आहे। वंचितकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार असलेले शेख इम्रान यांनी दावा केला आहे की पक्षाने स्वीकृत नगरसेवक पदासाठी त्यांना अधिकृत पत्र दिले होते। मात्र नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काही मतांनी पराभव झाल्यानंतर पक्षांतर्गत घडामोडींमुळे आपली संधी डावलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे। नवनिर्वाचित नगरसेवक तस्वर खान यांनी विश्वासघात करून अप्रत्यक्षरित्या संजय डागा यांना स्वीकृत नगरसेवक बनवण्यात भूमिका बजावल्याचेही त्यांनी सांगितले। या आरोपांना उत्तर देताना गटनेते तस्वर खान यांनी सर्व आरोप फेटाळले। संजय डागा यांचा भाजपशी कोणताही संबंध नसून समाजसेवक म्हणून त्यांची निवड झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तसेच शेख इम्रान यांच्याकडून निवडणूक काळात गैरसमज व चुकीचे नियोजन झाल्यामुळे काही प्रभागात पराभव झाल्याचे सांगितले। दरम्यान सोशल मीडियावर फिरत असलेल्या पत्रावर तारीख व आवक जावक क्रमांक नसल्याने त्याच्या अधिकृततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत। या संपूर्ण वादावर संजय डागा मात्र मौन बाळगून आहेत। आरोप प्रत्यारोपांमुळे वंचित मधील अंतर्गत कलह सध्या शहराच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।